22 जून 2026 वार शुक्रवार। सेंद्रिय शेतीची व्याख्या ज्यांना कळली त्यांनी विनाकारण सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक शेती, नैसर्गिक शेती असे उगीचच लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नये। मुळात सेंद्रिय शेतीची व्याख्या अशी आहे की बिगर कर्जाची आणि कमी खर्चाची शेती, ज्याच्याकडं बियाणं आहे घरचं, ज्याच्याकडं खत आहे स्वतःचा, खताचे ढिगारे आहेत, ज्यांच्याकडं गाई गुरं आहेत, शेण आहे, गोमूत्र आहे, ज्याची बैलाची शेती आहे, बैलावर शेती करतात, अशाने सेंद्रिय शेती करतो, पारंपरिक शेती करतो अशी व्याख्या सांगितलं तर काय हरकत नाही। ज्यांच्याकडं शेतीत बैल नाही, वैरण नाही आहे, ते बांधाची सगळी जैवविविधता पेटवून देतात, जाळून टाकतात। त्यात मुंग्यापासून ते लहान लहान पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सगळे प्राणी मरून जातात आणि तेच सांगतात की आम्ही सेंद्रिय शेती करतो, आमचं सेंद्रिय आहे। बाजारात कुठल्याही बाजारात गेलं तर व्यापारी आहे, तो त्याला शेत नाही, तो सांगतो की हा आमचा गावरान माल आहे, गावरान माल आहे, अख्ख्या बाजारात गावरान माल आहे। पण तो ज्यांच्याकडं पाण्याची शेती आहे त्यांनी 8-8, 7-7, 10-10 एकर ऊस लावला आहे, पण खाण्यासाठी जे काय लागतं ते लोक बाजारात आणतात। सडलेला असेल, सुकलेला असेल, सतत पाणी मारत काढलेला भाजीपाला खाऊ घालतात, वेगवेगळे आजार निर्माण होतात, कॅन्सरसारखे आजार आहेत, कुपोषण आहे, आणि मग रक्तपुरवठा कमी झाला, ॲनिमिया झाला, ह्या सगळ्या गोष्टी परत ते करत असतात। वावर आहे तर पावर आहे असं म्हणताना म्हणलं तर ठीक आहे, परंतु आपण जमिनीत तणतणाव असेल, खत असेल कसा वापरतो किंवा जमिनीची मशागत कसं करतो, तर ट्रॅक्टरने नांगरणे, खोल नांगरणे, चांगली माती जमिनीत घालणे, रोटारेटर करून जमीन घट्ट आणणे, आणि मग उत्पन्न येत नाही म्हणून रासायनिक खताचा भडीमार करणे, खत वापरलं तर मग रोगराई वाढली की मग औषधाचा भडीमार करणे, ह्यात शेतकरी कर्जबाजारी होत असतात। बँकेचे कर्ज असतील, सावकारी कर्ज असतील, बचत गटाचे कर्ज आता महिलाच्या नावावर मिळतात, लाख 2-2 लाख बचत गटाचे 2% 3% कर्ज काढतात आणि शेतकरी अडचणीत येतो। शेतात कुळं पाहिजे, शेतात टिपण पाहिजे, शेतात कुळपे पाहिजे। धन्यवाद।